मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिव्यांगांना विना अट अंत्योदय रेशन कार्ड व धान्याचा तात्काळ लाभ मिळावा या मागणीसाठी 8 ऑक्टोबर रोजी जत तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बोऱ्या बिस्तर घेऊन मुक्काम करणार असल्याचं निवेदन प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी जत तहसीलदार धानोरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार ज्या दिव्यांगांना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे अशा दिव्यांग व्यक्तींना नवीन शिधापत्रिका व शिधापत्रिकेवर असणारे लाभ तात्काळ मिळाले पाहिजेत। पण गेल्या 2 ते 3 वर्षापासून दिव्यांगांचे शिधापत्रिकेचं कामकाज रखडलं गेलंय। इन्स्टंट शिल्लक नाही असं उडवाउडवीचं उत्तर देऊन दिव्यांगांना टाळलं जातं। त्याचबरोबर एजंटद्वारे दिव्यांगांना लुटले जाते असे अनेक गैरप्रकार प्रहार दिव्यांग संघटनेस नजरेस आलेत। वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी तक्रारी करून देखील गांभीर्याने दखल घेतली जात नाही। माहितीनुसार 11 इन्स्टंट शिल्लक असून त्यांचा दिव्यांगांना लाभ द्यावा तसेच दिव्यांगांना तहसील कार्यालयात जाणाऱ्या येण्यासाठी रॅम्पची सुविधा नसल्याने दिव्यांग बांधवांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। तरी तात्काळ रॅम्प व्हावा तसेच दिव्यांगांना तहसील कार्यालय आवारात व्यवसायासाठी 5% गाळे राखीव मिळावेत अशा मागण्या असून येत्या 8 ऑक्टोबर रोजी या मागण्यांसाठी जत तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बोऱ्या बिस्तर घेऊन मुक्काम आंदोलन करणार आहेत।